आज गांधी मेळ्यामध्ये परमपूज्य इच्छा आचार्य सुरेश महाराज यांचा संघ 3 महिन्यापूर्वी इथे आला आणि उद्या इथून तो विहार करणार आहे. संभावित म्हणा. त्या निमित्ताने आज आम्ही सर्व गांधी परिवारातील सदस्य आचार्यश्रींचे व सर्व संघाचे पादप्रक्षालन व पूजन करत आहे. तेव्हा आचार्यश्रींनी आम्हाला पादप्रक्षालन व पूजन करण्याची अनुमती द्यावी ही मी सर्व गांधी परिवाराच्या वतीने विनंती करत आहे. आणि 3 महिन्यामध्ये गांधी परिवाराकडून काही चूक वगैरे काही झाली असेल, कुणाला आम्ही आहार देताना रागवलं असेल तर तो माझा स्वभाव आहे. कारण माझ्या मनामध्ये त्यागींना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, कारण ते दिवसातून फक्त एकच वेळ अन्नग्रहण करत असतात आणि त्यावरती त्यांची कठोर साधना चालत असते. तेव्हा आपल्या मनामध्ये खूप इच्छा असते, पण त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे. साधू आहार ग्रहण करत असताना बोलत नाही, तेव्हा मला ते ही घ्या या घ्या म्हणलेलं इतरांसारखं पटत नाही. म्हणून मी कुणाला काय बोललो असेल, काय झालं असेल, मला सर्वांनी क्षमा करावी. आचार्यश्री माझ्याकडून संघाचा काय जर गुन्हे आदर झाला असेल तर आपण सर्वांनी मला क्षमा करावी. जर त्याबद्दल काय प्रायश्चित असेल तर ते द्यावे. मी आनंदाने ते स्वीकारत आहे. परमपूज्य आचार्य सुरेश सागरजी महाराज की जय. समस्त आचार्य संघ की जय. आम्ही लहानपणापासून आमचे आजोबा, आई, वडील, काकांकडून ऐकत आलो होतो की मळ्यात 6 महिने त्यागी राहिले, 4 महिने राहिले, आम्ही असं करत होतो. आणि त्याचं आम्हाला हे भूतकाळातला वर्तमानात बघायला मिळालं. म्हणजे कसे 3 महिने कसे निघून गेले काही समजलं नाही. असंच आम्हाला वारंवार लाभ मिळावा हीच गुरुचरणी प्रार्थना. आणि गुरूंनी आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करावे आणि आमच्या हितासाठी आम्हाला संबोधन करावे. नमस्कार. जय बोलो देवादिदेव एकाचाराट पार्श्वनाथ भगवान की जय. जय बोलो देवादिदेव एकाचाराट महावीर भगवान की जय. जय बोलो परम पूज्य चातुर्वर्ती आचार्य शांती सागर जी महाराज की जय. जय बोलो प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय. जय बोलो परम पूज्य आचार्य प्रेक्षक सुंदर सागर जी महाराज की जय. जय बोलो पूज्य मूल दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुरेश सागर जी महाराज की जय. वेळ खूप झाली आहे. 3 महिने कसे गेले हे कुणाला समजलेलं नाही. तुम्हाला पण नाही, आम्हाला पण नाही. आम्ही तर आल्यावर ठरवलं की 1 महिना राहायचं आणि तब्येत जरा बरी झाली तिथून जायचं. पण तो तब्येतीची थोडी तक्रार राहतच गेली आणि तुमच्या सगळ्यांचं जे आदराने आदरानं की असं कधी भासू दिलं नाही की हा तुमचा आम्हाला त्रास होतोय किंवा आम्हाला फार म्हणजे कंटाळा आला किंवा काय. थोडं सुद्धा म्हणजे चेहऱ्यावर अट्टीस नाही. मी नेहमी म्हणते प्रणिता भाभींचं की कधी एवढं कामाचा त्यांच्या ह्याच्यावर शिरावर भार, परंतु कधी कपाळावर एक अट्टीस सुद्धा त्यांची कधी दिसली नाही. पहाटे 4 वाजता उठणार. मला पण 4 वाजता 2 नंबरला जायला लागतं. त्यामुळं मी ज्याला उठून खाल्लं तर त्याला दोघं पण उठलेले असणार. इकडं भाभींचं काम चालू आणि इकडं सीमंदरबाईंचं काम चालू. म्हणजे सगळं स्वतः एवढं राबतात म्हणजे कष्ट करतात शारीरिक, परंतु ते कष्ट कुणासाठी आहेत त्यांचे ते म्हणजे त्याने आपल्याला मिळालेलं जे काही पुण्य आहे त्याचा उपयोग धर्मासाठी करतात. जे काही मन वचन काय पण मिळालं आहे त्या सगळ्या मन वचन कायचा उपयोग धार्मिक कार्यासाठी करतात. म्हणजे तो त्यांचा स्वतःवर केलेला उपकार आहे वास्तविक. आणि श्रावकांचे 6 कर्तव्य सांगितले, परंतु मुख्य कर्तव्य 2 सांगितले. दान, पूजा, गुरुपास्ते, स्वाध्याय, संयम, तप हे 6 आवश्यक सांगितलेले आहेत.
त्यातले सुद्धा महत्वाचे 2 सांगितलेले श्रावकाने 2 करायलाच पाहिजेत, दान आणि पूजा. रेणसार मध्ये कुंदाचार्याने सांगितलेलं आहे की हे जर श्रावकाने केलं तर त्याचं ते वास्तविक श्रावकावस्थेतलं कर्तव्य त्यांनी पार पाडलं. आणि त्यामुळे काय होणार आहे, वास्तविक धर्माचे 2 स्तंभ आहेत, एक मुनी आणि एक श्रावक. त्यामुळं काय आहे, या ठिकाणी 2 प्रकारचा धर्म सांगितले, त्याच्यावरच हे सगळं वास्तविक जैन धर्म आतापर्यंत टिकून आहे. मग मुनीने आपलं कर्तव्य केलं, श्रावकाने आपलं कर्तव्य केलं तर काय होणार आहे, व्यवस्थित 2 चाकी गाडी, दोन्हीकडचं चाक बरोबर चालायला पाहिजे ना, तर ती गाडी व्यवस्थित चालू राहणार. तसंच श्रीमंत भैया त्यांचं जीवन बघितलं तर हे 2 कर्तव्य अतिशय भक्तिभावानं, नुसतं वरवर नव्हे, करावं लागतंय म्हणून पण नव्हे, पूजेमध्ये सकाळी 2 तास घालवतात. 2 तास का जास्तच. सकाळी 5 वाजता उठल्यापासून त्याची तयारी म्हणजे चालूच होते. आणि अशी तशी पूजा करत नाही व्यवस्थित. आता कोणी पंचामृत करायचं, कोण नाही करायचं, ते मतभेद असतील, परंतु जो भाव आहे त्या भावाला महत्व आहे. ते ज्या भावनेनं करतात ती भावना त्यांची जी आहे ती अतिशय उत्कृष्ट भावना असते त्यांची, की कुठलंही थोडंही त्यामध्ये कमी पडायला नको. सगळे भांडी व्यवस्थित अगदी चांगले चकचकीत सगळे पुसून घेणार, धुवून घेणार, स्वतः जाऊन पाणी आणणार, स्वतः गरम करायचं, हे सगळं म्हणजे एक अपूर्वच आहे त्यांचं हे सगळं. आणि त्यामुळे ते दान दररोज त्यांच्या आपण 4 प्रकारचं दान घडतंय. कसं घडतंय तर रोज आहार दान करतच होते. एक दिवस सुद्धा आल्यापासून फक्त सुतक आल्यामुळे 2-4 दिवस चौका बंद होता, नाहीतर आल्यापासून दररोज चौका लावण्याचं कार्य चालूच होतं. त्यामुळे आहारदान केलं त्यांनी. आणि आहारदान केलं, आहारदानाबरोबर औषधदान, सगळ्यांचे प्रत्येकांची औषधं शिजवायची फार म्हणजे आम्ही स्वतः त्यातून निघालेलं आहे. त्यामुळे हे कार्य किती अवघड म्हणजे कठीण आहे, तसं काही अवघड नाही आहे, परंतु ते जर अंतरंगामध्ये भक्ती असेल तरच संभव आहे. भक्ती नसेल तर हे कार्य होणं संभव नाही. आम्ही कोण एवढी औषधं शिजवत बसणार, त्यांचे एवढे औषधं उकळायचे असते म्हणजे असं म्हणतात लोक तोंडावर, परंतु कधी सुद्धा त्यांनी औषधाची तक्रार केली. सगळ्यांची औषधं बरोबर करायची, ज्यांची त्यांची पोचवायची, हे सगळी जबाबदारी त्यांनी पार पाडली. आहारदान, औषधदान, 3रं अभयदान. 3 महिने या ठिकाणी कोणतंही न करता ठेवून घेणं हे काय सगळ्यात मोठं अभयदान आहे. मुनिराजांना आपल्या जवळ आश्रय देणं हे अभयदान आहे. आणि हे 3 दान दिल्यामुळं आम्ही स्वाध्याय करू शकलो. हे जर त्याने आहारदान दिला, बघा 1 दिवस 2 दिवस आहार नाही मिळाला तर काय अवस्था होते, काय वाचू शकत नाही, काय सांगू शकत नाही, काय ध्यान करू शकत नाही. मग हे ज्ञानदान सुद्धा त्याने आम्हाला दिल्यासारखं आहे. म्हणून म्हटलं ना, श्रावक मुनींना दान देतो म्हणजे फक्त आपलं अन्न देतो असं नाही, रत्नत्रय देतो. शास्त्रातले शब्द आहेत हे. मुनींना आहार देणं म्हणजे रत्नत्रय देण्यासारखं आहे. तर ह्या आहारावरच त्यांचं रत्नत्रय टिकून राहते. आणि ह्या आहार नाही मिळाला तर त्यांच्या रत्नत्रयामध्ये काय होऊ शकते, प्रमाद घडू शकतो, शिथिलता होऊ शकते. नाहीच मिळाला तर तो रत्नत्रय असं नष्ट सुद्धा होऊ शकतो. म्हणून हे श्रावकाने आपलं कर्तव्य, आणि ते सगळं कर्तव्य इथं ह्या ठिकाणी म्हणजे वेगळं हे बघायला मिळालं. करणं आणि ते हे ज्यानं करणं, स्वतःच्या इच्छेनं, आदरानं, भक्तिभावानं करणं. श्रावकांचे जे 7 गुण सांगितले ते सगळे 7 गुण त्यांच्यामध्ये अतिशय भरलेले आहेत. श्रीमंत भैयामध्ये आणि प्रणताबाबी. प्रणताबाबी म्हणजे त्यांचे सहधर्मपत्नी ज्याला म्हणतात, की ते काय म्हणतील. आम्ही म्हणतो एवढं रागानं बोलते, तुम्हाला काय वाटत नाही का, भीती वाटत नाही का. नाही, आता ते सवय. आणि ते तेवढे आहेत म्हणून सगळं घर व्यवस्थित आहे. कारण का वरचा मनुष्य जर ढिला असेल ना, मग कुणावर काहीच नियंत्रण असत नाही. त्यांच्या सगळ्यांच्यावर अंकुश आहे म्हणून सगळे योग्य मार्गाने आहेत. सौजन्य भैया त्यांचे चिरंजीव म्हणजे सगळं काय, अजून त्यांच्या तोंडातनं शब्द निघत नाही तोपर्यंत पळालेच आणायला. हे घेऊन या, ते घेऊन या, ते घेऊन या, सकाळपासून पूर्ण म्हणजे सेवेमध्येच. आणि मुली आल्या सुट्टीला तर त्यांनी पण सुट्टी काय भोगली की बस वयावृत्त, साधूंचं वयावृत्त, सतत त्यांचं बाकीचं पण वयावृत्त करणं, आहार देणं,
सगळं शिकणं, हे सगळं म्हणजे हे संस्कार त्यांचे आहेत. संस्कार हे करून होत नसतात, आपोआप घडत असतात. त्या सानिध्यात राहिल्यानंतर ज्या आई वडिलांच्या छत्रछायेखाली आपण राहतो, आपोआप त्या आई वडिलांचे गुण आपल्यामध्ये येत असतात. म्हणून सांगितलं ना, वाणीनं होणाऱ्या उपदेशापेक्षा आचरणानं होणारा उपदेश जो असतो तो अतिशय प्रभावकारी असतो. त्याचप्रमाणे वैशाली काकू म्हटले, हे मला तर 2 खांबच आहेत आजपर्यंत. ह्यांच्या घराला हे चांगले 2 खांब मिळाले, पण प्रणिता भाभी आणि वैशाली भाभी. त्यामुळं काय पटपट पटपट दोघींचं काम, काही आणि कुठलं पण नाही, सगळं व्यवस्थित. पुढं काय पाहिजे कुणाला ते अगदी तयार. हे सगळे पाहिल्यानंतर असं वाटतं की एका गावात साधूंचा चातुर्मास 4 दिवस साधू राहणं पण अवघड आहे. लगेच म्हणतं आम्हाला काही करायचं होत नाही, आहार चौका होत नाही, काय नाही, पुढच्या घरला गावाला जावा एवढ्यापर्यंत म्हणतात लोक. आणि घाबरतात, एवढ्या 8 साधूंचा संघ कसं काय आपल्या गावात होणार, आणि शेगडीवर स्वयंपाक करायचा. म्हणून आमंत्रण द्यायला सुद्धा लोक मागं पुढे हे करतात. आणि 3 महिन्यापर्यंत सतत 4 साधूंचा आहार करणं ही काय सामान्य गोष्ट नाही, ही फार महत्त्वाची म्हणजे मौलिक गोष्ट आहे. आणि हे सगळं 3 महिने त्यांनी खूप म्हणजे वयावृत्त केलेलं आहे. वयावृत्ताचं फळ त्यांनी स्वतःच प्राप्त केलेलं आहे. वास्तविक त्यांनी आपल्या आत्म्यावरच उपकार केले. कोणावर उपकार? आम्ही तर मानला त्यांचे उपकार, परंतु वास्तविक त्यांचा आत्माच त्यांनी केलेल्या 3 महिन्यामध्ये त्यांनी अतिशय पुण्याचा बंद करून घेतलेला आहे, सेवा वयावृत्त करून. अशा प्रकारे पुढे सुद्धा पुढची पिढी सौजन भैया तयार आहेत, त्याच्यानंतर आमचे जिनेश भैया तयार आहेत. त्यामुळे आता ही अविरत परंपरा धर्माची चालू राहणार आहे. न धर्म धार्मिक आहे असं म्हटलेलं आहे. धार्मिक व्यक्तीशिवाय धर्म राहू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये धर्माला महत्त्वाचं स्थान द्या. आणि आमचं काय ह्या 3 महिन्यामध्ये उद्दाना करताना चुकलं असेल, कुणाचं मन दुखलं असेल तर त्या सगळ्यांची आम्ही क्षमा मागतो. तुम्ही क्षमा. आणि 1 वर्षापासून इंद्रजित भैयाचं मला वाटतं 15 वर्षापासून तरी ते ह्या साधू सेवेमध्ये सतत आहेत. कुठं काय कमी पडलं की त्या ठिकाणी इंद्रजित भैया तयार आहेत. त्यांच्या सेवेचं, त्यांच्या भक्तिभावाचं आम्ही मोल करू शकत नाही. अशा प्रकारचे जर श्रावक असतील, एक गावात श्रावक असेल तर ते शोभा आहे गावाला. आणि जर असे श्रावकच नसतील तर मग गावाची खरी शोभा नाही. मी जास्त बोललं, आचार्य क्षमा. मनुष्य जन्म सफल होईल. आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, जैन धर्म मिळालेला आहे. तर जैन धर्माचं काय आहे सार? तर अनेकांत हा जैन धर्माचा आहे. मग अनेकांत म्हणजे काय? श्रावक आणि मुनी. आता असं गटवायचं ना. तर 2 रथाची 2 चाकं आहेत आणि ही 2 रथाची चाकं दोघांनी सांभाळलेली आहेत. तर आपल्याला काय आणि म्हणजे सांगायचं काय थोडक्यामध्ये इंद्रजितबद्दल. आम्ही इथून वासुपूज्य सुपार्श्वसागर, अमृतसागर आणि वासुपूज्य सागर महाराजांना पहिल्यांदा श्रवण बेळगोळला नेलं होतं. ही पोरं लहान होती अशी. हां. आणि आमच्याबरोबर ते जे बाळ कडून मिळालं लहानपणी ते त्यांनी आता उपयोगात आणलेलं आहे. म्हणून हे म्हणजे झालं ना. कारण जोपर्यंत आपण ते करत नाही स्वतः तोपर्यंत अवघड वाटतं. पण एकदा करायला लागल्यावर तर सगळ्यांना आमचे अनेक आशीर्वाद आहेत. सगळ्यांनी काय करावं? आता मिळालेला जैन धर्म आहे. अनेकांत म्हणजे काय समजून घ्या. मी कोण आहे हे समजल्याशिवाय अनेकांतात्मक वस्तू मीच आहे, द्रव्य पर्यायात्मक वस्तू मीच आहे, मीच ज्ञान आहे, ज्ञान ही वस्तू मीच आहे, हे आपल्याला सगळ्यांनी समजावून घ्या आणि हा आपला जन्म सफल करा. हां, उत्तम श्रावक त्यालाच म्हटलं जाईल. कुणाला? ज्याने अनेकांताला जाणलं आहे आणि आचरणात आणलं आहे तो.
अशी अनेकांतात्मक वस्तू आपल्या सगळ्यांना आहे, ती पर्यायात प्रकट व्हावी या सदैची नमस्कार। गाँव में 1 रात रुकने की परवानगी है और शहर में 5 दिन रुक सकता है, इससे ज़्यादा रुकने की परवानगी नहीं है। सबसे पहले तो मैं अपने साधुओं को ही धन्यवाद देता हूँ कि किसी ने भी मुझे ये नहीं कहा कि महाराज जी इतने दिन क्यों रुक रहे हो आप यहाँ। साधु को तो परवानगी नहीं है इतने दिन रुकने की, कहीं दूसरी जगह चलो। किसी साधु ने भी मेरे से नहीं कहा। एक दिन आचार्य श्री से प्रायश्चित लेने की बात चल रही थी, कितने दिन रुकोगे मला में। उनकी टोन तो समझ में आती है ना हमको। मेरे सीधा जवाब था, शायद कोई सुन रहा होगा मेरी बात तो, कि जब तक माता जी की तबीयत ठीक नहीं होगी मैं हिलूंगा नहीं यहाँ से। मेरे ये शब्द थे, कुछ भी हो जाए। साधु की वैयावृत्ति करना साधु का फर्ज है। 3 महीने के लिए हम सोच के नहीं आए थे यहाँ पर कि 3 महीने यहाँ रुकना पड़ेगा, पर ना कुछ हमारे हाथ में है ना आपके हाथ में। इस गांधी माला के परमाणु ही इतने पवित्र हैं कि ऐसे योग बनते कि साधु आते तो यहाँ रुक ही जाते हैं और ऐसा वातावरण मिलता है। देखो आपके चेहरे के भाव एक बच्चा भी पढ़ लेता है, पापा गुस्सा है क्या। आपके चेहरे के भाव यदि हम पढ़ लेते कि किसी तरह से भी आपको त्रास हो रहा है तो शायद हम 2 दिन बाद ही यहाँ से विहार कर जाते। हम रुकने वाले नहीं थे, पर देखा सब अनुकूलता है, कुछ ऐसा लग नहीं रहा। जहाँ 1-2 दिन रुका, नहीं हमारी बेटी आने वाली है, क्यों चिंता कर रहे हो, सब संभल जाएगा। सीधा जवाब था भाभी का। अभी आ रहे हैं, बच्चों की छुट्टी पड़ गई, सब आ जाएंगी, बेटियाँ सब करेंगी आके। यानी ऐसे उत्साह से सुबह से उठकर और रात तक कहीं चैन नहीं पूरे। मैं तो कहता हूँ 2 परिवार नहीं है, गांधी एक ही परिवार है। ये तो 2 जगह बना दी इन्होंने कि एक यहाँ पे चौका लग गया, एक वहाँ लग गया। ये एक ही परिवार ने पूरा ये संभाला है। वास्तव में तो ये आपके बहुत पुण्य का ही उदय था कि आपको 1 नहीं 2 नहीं 8 साधुओं की वैयावृत्ति और सेवा करने का अवसर प्राप्त हुआ। आज ये देखो, जिन गाँवों में चातुर्मास नहीं होते, आचार्यों ने लिखा है जिस गांव में साधु नहीं वो गांव शमशान के बराबर है। माता जी ये शब्द हैं, जिस गांव में साधु नहीं होता वो गांव शमशान के बराबर है। और आपने तो इस गांव को क्या, मलाभाग को, जंगल को मंगल कर दिया। चाहे वो प्रकरण दीक्षा का हो, सामाजिक कार्यक्रम था, इसमें कोई शक नहीं, परंतु जो मुख्य जिम्मेदारी थी ये दोनों भाइयों ने अपनी टीम को साथ में लेकर सब कार्य को ऐसी उच्चता प्रदान की। 1,500 आदमी इस जंगल में पूरी व्यवस्था करना। जंगल में, गांव में तो आसान है जंगल व्यवस्था करना, गांव में जंगल में व्यवस्था करना बहुत कठिन। दिन रात लग के इन्होंने वो व्यवस्था की। ये सब तो पुण्य अर्जन के अवसर होते हैं, जो इनको चूक जाते हैं वो पुण्य को नहीं पकड़ पाते। तो इस दोनों परिवारों ने इस संघ को 3 महीने, और 3 महीने तो क्या, इंद्र भैया ये भैया सब 1 साल से भी अधिक हो गया। और 8 साधुओं को तो छोड़ो भैया, साधुओं के भक्त बहुत आते हैं, हर रोज कोई ना कोई 8 आदमी 10 आदमी 8 आदमी 10 आदमी। एक बार भी किसी चेहरे पे ये नहीं आई कि कैसे होगा, इनको संभालें क्या, साधुओं को संभालें क्या, इनके आदमियों को संभालें। कितने लोग आए गए, रात को रुके भी, सारी व्यवस्था पूरी बहुत भाव से सबको दी, बहुत खुश होकर सब लोग गए यहाँ से। ऐसा जो इन्होंने किया है वास्तव में ये शब्दों में कहने योग्य नहीं है, कह भी नहीं सकते उसको शब्दों में। इन दोनों परिवार को बहुत साधुवाद। बस एक ही बात कहते हैं कि ऐसी भक्ति साधुओं के प्रति बनाए रखना, एक दिन सिद्धालय में पहुंच जाओगे। और भैया इन 3 महीनों में हमसे या हमारे संघ से, किसी भी साधु से, हम तो गुस्सा बहुत करते हैं, सबके ऊपर खूब गुस्सा कर लेते हैं, पर वो समझ जाते लोग, भाभी समझ जाती है कि सिमंदर भैया का स्वभाव कैसा। अरे दे रहे, रुको 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 रुको, ये तो
तो जो भी हमसे कठिन शब्द या कुछ बोला गया हो, सबसे हम क्षमा प्राप्त। क्या बात, क्या बात नहीं आई है, वो बात अलग है। हाँ, कभी किसी के हाथ से बालिक बहुत व्यवस्थित, बहुत व्यवस्थित, स्वच्छ सब करते हैं। तो बहुत यहाँ पे आनंद हुआ हमको, और जितना भी हम कर पाए साधना के हिसाब से हमारा काम तो एक ही रहता है, जिनवानी की सेवा। बस हमारा तो लिखाई शुरू हुई थी यहाँ से, और हमारा बहुत काम हो चुका है यहाँ पे। थोड़ा सा बच्चा है, आगे पूरा हो जाएगा। चातुर्मास से पहले पहले हमारा जीवकांड का दूसरा भाग का पूर्ण करने का हमारा लक्ष्य है, और वो हो जाएगा। हमारी हो गई 543 नंबर की गाथा चल रही है, तो और हमारी कितनी बची अभी? 190 करीब गाथा बची है, हमारा हो जाएगा। हैं 542, 190 बची हैं बस। 542 हमारी गाथा चल रही है, और बहुत बड़ा अधिकार था लेश्या का ये पूर्ण हुआ। सबको बहुत बहुत आशीर्वाद। ऐसी भक्ति, बस कुछ भी हो जाए, साधुओं के प्रति ऐसी भक्ति बनाए रखना, कहीं कुछ कमी नहीं आने वाली, और आए तो आए, कोई बात नहीं, कुछ भी तकलीफ नहीं। साधुओं के प्रति भक्ति कम मत होने देना किसी भी। यही आज इस पंचम काल में आप कर सकते हो, और तो कुछ नहीं मिल सकता। बस यही करते हैं। बोलिए आचार्य गुरुदेव सुंदर सागर जी महाराज की जय। किनको? हाँ भैया, भैया 5-10 मिनट स्वाध्याय करना रोजाना। हाँ, यदि गांव गए, बाहर गए तो कोई बात नहीं, न तो अपना ये अभिषेक किया, वहीं एक शास्त्र रख लो, और वहीं से 10 मिनट 15 जितना भी पढ़ सको। अब आनंद आने लगेगा तो आधा घंटा 1 घंटा भी होगा, पर शुरू करो। हाँ भाई भाभी, कोई भी सुबह को करो, रात को करो, भैया ऑफिस चले जाएं तो करो, तो जब भी टाइम मिले स्वाध्याय 15 मिनट का तो नियम ले लो आप। 15 मिनट तो रोजाना स्वाध्याय करना ही करना, ठीक है? चल जाएगा, स्वाध्याय करो। हाँ, सुंदर सागर
कचरा बनवाया, बागा सुफुलरा मंगवाया, सुंदर सा कचरा बनवाया। गुरुवर थाने पहनावा, ओ गुरुवर थाने पहनावा, हिवड़े में खुशियाँ भरी भरी, हिवड़े में खुशियाँ भरी भरी, हिवड़े में खुशियाँ भरी भरी, हिवड़े में खुशियाँ भरी भरी। जिनवाणी माँ को नमन, जिनवाणी माँ को नमन, रोज जिसने है
मीठे रस से भरी वाणी, रोज जिसे पढ़ते हैं हम उसे कहते माँ जी ने वाणी। रोज जिसे पढ़ते हैं हम उसे कहते माँ जी ने वाणी। इतनी सी है विनती मुझे अपना बना लो माँ, इतनी सी है विनती मुझे अपना बना लो माँ। उद्धार करो मेरा, उद्धार करो मेरा, आई हूँ मैं शरणा तेरी, मिटो भव भव का